तर उत्तराखंडच्या नीती खोऱ्यातील एका नदीला मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे चमोली जिल्ह्यातील एक लोखंडी पूल वाहून गेला। दरम्यान पाण्याचा प्रचंड वेग खोऱ्यातून वाहत येऊन या पुलाला धडकला आणि सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही। या भागातील वाहतूक काही काळ मात्र विस्कळीत झाली होती। बचाव पथकं घटनास्थळी तात्काळ रवाना देखील करण्यात आली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र पाण्याचा वेग जो आहे तो एवढा प्रचंड होता की हा अख्खा लोखंडी पूल या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला। यामुळे काही काळ वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली होती। मात्र हे नदीचं रौद्र रूप जे आहे ते उत्तराखंडमध्ये पाहायला मिळालं। हा जेसीबी जो आहे तो देखील अगदी थोडक्यात बचावलेला आहे। वेळीच या जेसीबीने मागे गाडी घेतल्यामुळे हा मोठा प्रवाह जो आहे यात जेसीबीचं नुकसान झालं नाही। मात्र यात अनेक गाड्या देखील वाहून गेल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहतो। अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि चिखलमय पाणी जे आहे ते प्रचंड वेगाने खोऱ्यातून वाहत येऊ लागलं आणि लोखंडी पुलाला देखील धडकलं। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय गाड्या असतील, हा लोखंडी पूल असेल, अक्षरशः वाहून गेलेला आहे।